नमस्कार ताई साहेब. नमस्कार. आज राजमाता जिजाऊ जयंती. आज सर्वत्र मोठ्या उत्सवाने आपण जिजाऊ जयंती साजरी करतो. त्या निमित्ताने दर्पण आज आपल्या भेटीला आले आहेत. आज आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट ललिता श्याम पाटील. राजकारण असेल, समाजकारण असेल, असं व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे. ताई साहेब, राजमाता जिजाऊंनी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांना घडवलं, तर त्या काळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती काय सांगाल तुम्ही? सगळ्यात अगोदर मी दर्पणचं स्वागत करते, कारण आज माझ्यापर्यंत आपण येऊन पोहोचला. आपण मला चांगला प्रश्न विचारलाय की जिजाऊंनी शिवबाला घडवलं, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती खरंच वेगळी आहे. कारण त्यावेळेची जी काळाची गरज होती त्या पद्धतीने शिवबाला जिजाऊंनी घडवलं. पण आत्ताचं जे आहे हे सगळं आयतं मिळालेलं, सगळ्या महिलांना जे आहे ते सगळं आयतं व्यासपीठ मिळालेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्या काळातली गरज ओळखून अशी एखादी क्वचित, म्हणजे मला इतिहासामध्ये, मी आतापर्यंत कदाचित माझं नॉलेज कमी असेल, पण इतिहासामध्ये हा एकमेव असा आमच्या डोळ्यापुढे प्रसंग आहे की जिजाऊंनी किती खडतर हिच्यामध्ये आपल्या एवढ्या लहानग्या मुलाला या सगळ्या गोष्टींचं शिक्षण दिलं. आणि आता त्याचा एकदम कॉन्ट्रास्ट भाग आपल्याला बघायला मिळतो की सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी आहे रे आणि नाही रे याच्यामध्ये महिला अडकून पडलेल्या आहेत. की त्या काळात पुष्कळ गोष्टी नव्हत्या, तरी प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल परिस्थिती त्यांनी निर्माण केली. पण आता अनुकूल परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रतिकूल करण्याच्या प्रवाहामध्ये आजची स्त्री मला लक्षात येते. कारण की आत्ताच्या जर का आया बघितल्या, आपण त्यांना चूक आहे असं म्हणू नाही शकत, परंतु मोबाईल ही काळाची गरज झालेली आहे. मोबाईल शिवाय कोणाचंच पान हलत नाही. आणि मग त्यावेळेला मुलांना कुठल्याही परिस्थितीमध्ये काही काम करायचं असेल, त्यांना त्यांचं काही पूर्ण करून घ्यायचं असेल, तर त्यांनी मुलांच्या हातात मोबाईल द्यायचा आणि तेवढा वेळ त्यांचा तो टाइमपास करायचा. मग मुलांना त्या मोबाईलचा ऍडिक्ट करणारी कोण आहे? माताच आहे. परंतु शौर्य, नैतिकता, सामाजिक न्याय या सगळ्या गोष्टी मुलांना, शौर्य कथा असतील, रामायण असेल, महाभारत असेल, या सगळ्या गोष्टी, ज्ञानेश्वरी असेल, भगवद्गीता असेल, हनुमान चालीसा असेल, या सगळ्या गोष्टी आपण मुलांना सांगण्यामध्ये कुठेतरी कमी पडतो का? हे प्रत्येक मातेने आत्मनिरीक्षण करणं गरजेचं आहे. मुलांच्या हातेमध्ये मोबाईल देऊन त्या मुलांना हँडिकॅप बनवणं, माइंडली हँडिकॅप बनवण्याची प्रोसिजर खूप मोठ्या हिच्याने चाललेली आहे. आणि ते बघून खरोखर वाईट वाटतं. आणि मग वर्षभरातून जेव्हा जिजाऊंची जयंती येते, सावित्रीबाईंची जयंती येते, त्यावेळेला नुसतं त्यांना माल्यार्पण करून किंवा त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जयंत्या साजऱ्या करून त्या होणार आहेत का? प्रत्यक्ष कृतीमधून ज्या वेळेला महिला त्याचं अनुकरण करतील, त्यावेळेला मला असं वाटतं की जिजाऊंच्या पावलावरती पाऊल ठेवून, नुसतं जिजाऊंसारख्या टिकल्या लावून किंवा जिजाऊंसारखा डोक्यावर पदर घेऊन नऊवारी साडी नेसून जिजाऊ तयार होत नसते. आउटवर्ड अपीअरन्स वरती न जाता तुमची इनर जिजाऊंसारखी करारी नजर आजच्या महिलांची आहे का? जिजाऊंसारखं करारी बोलणं आजच्या महिलांचं आहे का? जिजाऊंसारखं वागणं शौर्यशील आजच्या महिलांमध्ये आहे का? जिजाऊंसारखी नैतिकता आजच्या महिलांमध्ये आहे का? महिला चुकीच्या आहेत असं मी म्हणत नाही, परंतु जो रुबाब होता, जे शौर्य होतं, जी नैतिकता होती, जे धाडस होतं, ते सगळं आजच्या महिलांमध्ये बघायला मिळत नाही. हे मला नेहमी जाणवतं. आणि म्हणून मला सतत वाटतं की तुम्ही या महिलांचा आदर्श ज्या वेळेला डोळ्यासमोर ठेवता, त्यावेळेला तुमच्यामध्ये पहिले कुठेतरी बदल घडला पाहिजे. जोपर्यंत एक पाऊल बदलाचं तुम्ही घडवत नाही, तोपर्यंत जिजाऊ तुमच्यामध्ये येणारच नाही. मग कसं काय तुम्ही जिजाऊ बनवू शकतात आणि मग कसे शिवबा घडतील तुमच्यामध्ये? कारण की छोट्याशा मुलाला, मला आठवतं, एक मी वाचलेलं आहे की 12 वर्षाचे शिवाजी असताना परगण्यामध्ये, पुणे परगण्यामध्ये होते, त्यावेळेला जिजाऊ त्यांना खूप कमी पैसे द्यायचे, 12 आणि का काहीतरी पैसे द्यायचे. आणि तिच्यामध्ये पूर्ण खर्च. आत्ताच्या आया बिझनेस मॅनेजमेंटला मुलांना पाठवतात, MBA करायला, बिझनेस मॅनेजमेंट शिकवतात. पण तरी सुद्धा प्रॅक्टिकल लाईफ मध्ये त्यांना बिझनेस मॅनेजमेंट किंवा पैशांचं मॅनेजमेंट जमतंय का? त्याच्यासाठी कोर्सेस करायला लागतात. जिजाऊंनी कुठला कोर्स करायला लावला होता त्या शिवबाला? पण तरी सुद्धा कमी पैशामध्ये संपूर्ण मावळ्यांचा खर्च करून पुन्हा आणखीन इतरांची सेवा करण्यासाठी शिवाजी महाराज ते पैसे वापरत होते. हे वयाच्या 12व्या वर्षी जिजाऊंनी शिकवलं. त्यावेळेला मॅनेजमेंट कोर्स होता का? नव्हता ना. मग आताच्या आयांना MBA करणारा मुलगा, तरी त्याला पैसा कसा वापरावा हे त्यांना सांगायला लागतं. पैशाचं मॅनेजमेंट हे शिकवायला लागतं, त्याच्यासाठी कोर्सेस करायला लागतात. त्यावेळेला कुठले कोर्सेस होते? बरोबर.
मग ही जी तफावत आहे ना, ही अनेक वर्षांपासूनची तफावत आहे. मग तुम्ही शिक्षणाने ते घडवू नाही शकत, कारण की सगळे सुशिक्षित आणि शिकलेली जी माणसं असतात ही संस्कारित असतात. तर तसं नाही. संस्कार करण्यासाठी त्या सगळ्या व्यक्तिमत्वा तुमच्यामध्ये आणाव्या लागतात. आणि जोपर्यंत त्यांचं व्यक्तिमत्व नुसतं कोणीतरी लेक्चर दिलं ते आपण ऐकलं, कथनी आणि करणी या दोन गोष्टी जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत हा समाज बदलणार नाही. जिजाऊ जर का घडवायच्या असतील, मी खऱ्या अर्थाने लखुजींचं खूप आनंदाने स्वागत करते, नेहमीच त्यांचं नाव काढते. त्यांनी अशी एक कन्या महाराष्ट्रामध्ये दिली की त्याच्यामुळे जिजाऊ घडल्या. आणि जिजाऊ ज्या आल्या त्या जिजाऊंनी शिवबाला घडवलं. शिवबाला नुसतं घडवलं नाही तर त्यांनी तो जन्माला येण्याच्या अगोदर जे स्वप्न बघितलं की ह्या महाराष्ट्रामध्ये मला हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा आहे, हे मला माझ्या मुलाकडनं करून घ्यायचंय. हे गर्भाशयात असताना जी माता बघू शकते आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी कुठल्या तरह आजचा तुमच्या मुलाला जर का थोडंसं काही जर झालं तर लगेच आई म्हणते जाऊ दे तुला झेपवत नाही ना, तू ते करू नको, तर जाऊ दे आपण दुसरा कोर्स करू. आणि मग त्या ज्या एक्झाम्स येतात, एक्झाम पेपर्स मध्ये त्या आयांना इतकं टेन्शन येतं, पॅरेंट्सना एवढं टेन्शन येतं, जणू काही असं वाटतं त्या मुलांपेक्षा आई बापाचीच परीक्षा चाललेली आहे. पण कशाला रात्रंदिवस तुम्ही त्याच्याकडनं घोगमपट्टी करून घेता? त्याला शिकवा ना. त्याला काय शिकवा? त्याला शौर्य शिकवा, त्याला नैतिकता शिकवा. आजच्या ज्या माया भगिनी आहेत त्यांच्याकडे बघण्याची नजर कशी असली पाहिजे हे त्याला नैतिकतेचं उदाहरण द्या. सामाजिक न्यायाचं त्याला उदाहरण द्या. त्याला तेच शिकवा. त्याला पूर्ण इतिहासकालीन जे काही गोष्टी घडून गेल्या त्याच्याबद्दलचं त्याला ज्ञान द्या. पण मुळात आयांनाच ते माहिती नाहीये, तर त्या कुठून देत? एकंदरीत म्हणजे जिजाऊ सक्षम होत्या म्हणून शिवबा घडल्या. मग आजच्या स्त्रीबद्दल काय सांगाल तुम्ही? कारण सबलीकरणाचे बरेच धडे दिले जातात, तरीही आजची स्त्री सक्षम होत नाही असं आपल्याला म्हणायचं आहे का? म्हणजे त्या पद्धतीने म्हणजे शिवराय घडत नाही, काय सांगाल तुम्ही? आजच्या महिला या सक्षमच आहेत. महिला कालही सक्षम होत्या, महिला आजही सक्षमच आहेत आणि उद्याही त्या सक्षमच राहतील. कारण की महिला म्हणजे जगाची जननी आहे. ही जी जगाचा उद्धार करणारी महिला आहे ती सक्षमच आहे. कोणी तिला अबला बनवलं ते मला माहिती नाही, पण मी जे बघते आहे महिला या आतून इतक्या कणखर बनवल्या आहेत परमेश्वरांनी, पण त्या स्वतःला ओळखू शकत नाही. प्रत्येक वेळेला त्या दुसऱ्यावरती डिपेंड राहतात. मला असं वाटतं की पहिली महिला जेव्हा असेल, कुठलीही महिला असेल, मग ती खूप हायर रँक वरती असेल किंवा हायर पोझिशन वरती असेल किंवा मिडल क्लास मधली असेल किंवा लोअर क्लास मधली असेल, कुठली पण महिला एक आई म्हणून जेव्हा असते ना, तर तेव्हा ती जगातली सगळ्यात कणखर व्यक्ती असते, सगळ्यात कणखर आणि सगळ्यात मनाने दणकट अशी असते. हिरकणीचं उदाहरण आपल्याकडे आहे. आपल्या बाळासाठी एवढा मोठा बुरुज चढून जाणारी हिरकणी आपण बघितलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही बघतो इतिहासामध्ये मागे जातो, परंतु इतिहास बघितल्यानंतर आत्ताचा जर का काळ बघितला, मागचे 10-15 डिकेड जर का आपण बघितले, तर तिच्यामध्ये असे नावं सांगण्यासारखे कोणतेच उदाहरण आमच्याकडे नाहीत. आणि म्हणून मग अशा वेळेला वाटतं की महिला सक्षम तर झालेल्या आहेत, पण त्या मनाने जोपर्यंत सक्षम होत नाही, त्या विचारांनी जोपर्यंत सक्षम होत नाही. सक्षम व्हायला काय लागतंय? त्या शिकल्यात, वेल एज्युकेटेड आहे. लिटरसीचं प्रमाण आपल्याकडे महाराष्ट्रात वाढलंय, मुलींचं प्रमाण वाढलेलं आहे, फ्री एज्युकेशन दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी त्यांना फ्री ऑफ चार्ज मिळत आहेत. मग या सगळ्या गोष्टी असताना त्या लिटरली सक्षम झाल्यात. मग ज्या ठिकाणी तुमच्याकडे विद्या सरस्वती आहे, तुमच्याकडे एज्युकेशनल डिग्रीज आहेत मोठ्या मोठ्या, आणि मग त्याचा उपयोग तुम्ही कशासाठी करताय? दुसऱ्यावरती डिपेंड राहायला. तुम्ही सक्षम आहातच, तुम्हाला परमेश्वरांनी सक्षम करूनच पाठवलेलं आहे, पण त्या हिच्यामध्ये मला असं वाटतं की त्या विचारांनी सक्षम होणं गरजेचं आहे. इनर इन्स्पिरेशन जी आपण म्हणतो, इनर मोटिवेशन, की मी हे करू शकते आणि नथिंग इज इम्पॉसिबल इन माय लाईफ, असं ज्यावेळेला. कारण एव्हरी वॉक ऑफ लाईफ अँड ईच अँड एव्हरी फॅक्टर सगळ्या ठिकाणी महिला आहेत. कुठेच महिला कमी नाहीये. बरोबर. चंद्रयानावरती पण आम्ही पोहोचलो की, तरी सुद्धा सगळ्या ठिकाणी महिला आहेत. महिला कुठेच कमी नाहीत. आत्ताचं जर तुम्ही ऑलिम्पिक वगैरे मॅरेथॉनच्या हिच्यामध्ये बघितलं तर त्या सगळ्या ठिकाणी महिलाच आलेल्या आहेत. महिलांनी मेडल्स मिळवलेत, तिथे सुद्धा त्यांनी त्यांचं मेडल प्रूव्ह केलेलं आहे. महिला ह्या अबला नाहीत, महिला ह्या सक्षमच आहेत, पण त्या वैचारिक दृष्ट्या इनर इन्स्पिरेशननी जोपर्यंत सक्षम होणार नाही तोपर्यंत जिजाऊची अपेक्षा करणं या समाजाला चुकीचं आहे. आणि मुळात समाजाचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, महिला किती पण शिकलेली असली तरी ते काय म्हणतात की नाही हे त्यांचं काम नाही. का काम नाही?
तुम्ही इक्वॅलिटी म्हणतात ना, कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला इक्वल राईट्स देतो ना, तुम्ही ही आणि शी मोजत नाही. मग जर ती महिला तुमच्या बरोबरीने जर का एकत्र येणार असेल, तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असेल, ती जर का सक्षम असेल, इफिशियंट असेल, मग सुधा मूर्तींचं उदाहरण घ्या. सुधा मूर्ती त्या काळामध्ये पहिल्या अशा इंजिनियर झालेल्या होत्या. तर त्यावेळेला जे काही टाटाचं जे इन्स्टिट्यूट होतं, त्या टाटाच्या इन्स्टिट्यूटमध्ये फक्त महिला म्हणून त्यांना नाकारलं होतं. त्या बाहेर बसल्या, त्यांनी संप केला, बाहेर बसून निदर्शन केलं, त्यांनी एकट्या बसल्या त्या, की जोपर्यंत फक्त मी महिला आहे म्हणून मला तुम्ही येऊ देत नाही. पण आताच्या महिला काय, आमच्या मंदिरामध्ये प्रवेश दिला नाही म्हणून आम्ही निदर्शनं करतो, आमच्या ठिकाणी जाऊ दिला नाही म्हणून आम्ही. अरे हे काय कारण झाले? तुमचा हक्क मिळवण्यासाठी तुम्हाला आत्मस्वाभिमानाने संघर्ष करता आला पाहिजे, तर ते तुमचं सक्षमीकरण आहे. आणि कोणी आयरागैरा नथुकारा येऊन तुम्हाला देणार नाहीये, तुम्हाला ओरबाडूनच घ्यावं लागणार आहे. त्याच्यासाठी तेवढी ताकद, वैचारिक, बौद्धिक आणि शौर्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. एवढा वेळ झालाय, मी कसं काय जाणार अमक्या ठिकाणी, मी कसं काय? तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करणार नसाल तर दुसऱ्याला काय प्रोटेक्ट करणार आहे? तुम्ही दुसऱ्याला प्रोटेक्ट नाही करणार. म्हणून स्वतः सक्षम असणं, त्या सक्षम आहेतच, फक्त कुठेतरी हरवलेल्या व्यक्ती आहेत, कुठेतरी स्वतःपासून दूर पळालेल्या आहेत, स्वतःच्या जबाबदाऱ्या कर्तव्यांपासून दूर पळणारे आहेत. ते नको व्हायला. राजमाता जिजाऊंनी संस्कार टाकले शिवरायांवर, म्हणून शिवराय घडले. आजची स्त्री, आजची महिला, आजची आई तसा शिवराय घडवू शकत नाही. मग संस्कारांमध्ये काही फरक पडतो म्हणजे दिसतोय का, की आई कुठेतरी कमी पडते किंवा मुलं घेण्यामध्ये कमी पडतायत? काय वाटतं तुम्हाला? ऍक्च्युअली आता जर का आजची परिस्थिती बघितली तर सगळ्याच महिला ज्या आहेत या मोस्टली बाहेर जाऊन काम करणाऱ्या, सगळ्या जणी सर्व्हिसला जातात. कोणी टीचर असतं, कोणी काही कुठल्या जॉबला असतं, कोणी कुठे जातं, कोणी कुठे जातं. प्रत्येक जण आपली आपली रोजीरोटी बघत असतं. आणि त्या हिच्यामध्ये मुलांशी संवाद साधायला कोणीच नाही. कारण की जॉईंट फॅमिली आता राहिली नाही, नानी दादा दादी कोणीच राहिलेलं नाही. त्याच्यामुळे घरामध्ये 1 आणि 2 एवढीच मुलं असतात आणि आई वडील दोघंही नोकरीला बाहेर जातात. ते इकॉनॉमिकली सक्षम झालेत, पण ते सराउंडिंग जे निर्माण झालंय घरामध्ये, त्या मुलांना जे पोषक वातावरण पाहिजे, कुटुंब व्यवस्था जी म्हणतो, ती कुटुंब व्यवस्था आजच्या घडीला समाजामध्ये आपल्याला फार रेअर ठिकाणी बघायला मिळते. कारण एकत्र कुटुंब पद्धती संपलेली आहे. बरोबर. महिला त्यांच्याच बिचाऱ्या सकाळी घाईगर्दीत उठतात, सगळं करून ठेवून देतात आणि मग त्यांना मुलांना काही जर लागलं तर 2 मिनिटात मॅगी बनवतात, फास्ट फूड देतात. आणि फास्ट फूडचे सगळ्यात वाईट परिणाम मुलांच्या शरीरावर बघायला आपल्याला मिळतात. मग जे काही पौष्टिक आहार आहे तो त्या स्वतः पण घेत नाही ना त्या मुलांना देऊ शकत, कारण तेवढा वेळ नाही त्यांचा, तेवढा वेळ नाही. आणि म्हणून महिला या कमीच पडतायत, त्या कमी पडतायत. कारण पूर्वी काय असायचं की एक जण घरी थांबायचं, आई घरी असायची आणि वडील बाहेर गेलेले असायचे. याचा अर्थ मला असं म्हणायचं नाही की महिलांनी घरीच बसावं, पण तुम्ही जे काही करता आहात तर त्याच्यामध्ये तुमचा वेळ ऍटलिस्ट 2 तास, दिवसभराचे 2 तास तुम्ही मुलांना देतायत का? आणि जे 2 तास क्वालिटी टाइम तुमच्या लेकरांबरोबर जर तुम्ही स्पेंड करता येत असेल, मग त्या क्वालिटी टाइम मध्ये तुम्ही जर का चित्र बघितलं, बऱ्याच घरांमध्ये आपण बघतो 3-4 जण असे सगळे बसले असतात, पण प्रत्येक छोटा असेल मोठा असेल सगळेजण मोबाईल मध्ये अडकले, तर कोणालाच बोलायचं नसतं कोणाशी. तो इडियट मोबाईल किती दिवस तुम्हाला चालणार आहे? त्याच्याने काय संस्कार घडणार आहेत? त्या मोबाईल पासून अलिप्त राहा. मुलांमध्ये त्यांचे खेळ खेळा ना, इंडोर गेम्स आहेत, मुलांमध्ये खेळा ना, आनंद मिळतो, स्फूर्ती मिळते. मुलांना पण आनंद वाटतो की अरे इंडोर गेम असं पण आपण खेळू शकतो घरातल्या घरात. पण आयाच ते विसरलेले आहेत. त्याच्यासाठी त्यांना चेंज पाहिजे असतो, त्यांना प्रायव्हसी पाहिजे असते. आणि म्हणून मग विकेंडला बाहेर जाणं, विकेंडला हॉटेलमध्ये खाणं, विकेंडला कुठेतरी दुसरीकडे जाऊन राहणं, ही संस्कृती आपली नाहीये. मुलांमध्ये तुम्ही इंडोर गेम्स खेळा, मुलांना चांगलं वेगवेगळं करून खाऊ घाला की जे कोणाच्या हॉटेलमध्ये मिळणार नाही, पण मुलांना असं वाटेल की आज हॉटेल नाही, आम्हाला घरचंच पाहिजे, असं मुलांनी म्हणलं पाहिजे. पण आईलाच वेळ नसेल तर ती काय करेल? आणि म्हणून असं वाटतं बऱ्याचदा की महिला नोकरी जरी करत असल्या तरी पहिले त्यांनी आपल्या सोसायटीला, कारण की मुलं घडवणं म्हणजे काय, एक प्रकारची ती समाज घडवण्याची प्रक्रिया आहे. आणि समाज घडवण्यामध्ये जर तुमचं योगदान नसेल तर त्या समाजामध्ये तुम्ही काय देऊ शकतात
ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो, ज्या देशामध्ये आपण जन्माला आलो, त्या देशाचं नागरिक जर म्हणायचं असेल तर त्याचे नुसते कर्तव्य आणि जबाबदारी आपण जर बघितल्या तर आपलं मोस्ट इम्पॉर्टंट कर्तव्य असं आहे की समाज घडवण्यामध्ये माझा हा खारीचा वाटा, म्हणजे माझ्या लेकरांना घडवलं म्हणजे मी समाज घडला म्हणजे माझा देश घडतोय. ही प्रोसिजर आहे, ही संस्कारांची प्रोसिजर आहे. पण आज संस्कारांची प्रोसिजर खऱ्या अर्थाने आया विसरल्या आहेत, वडील विसरलेले आहेत, त्यांना वेळ नाही. थकलेला बाबा जर तुम्ही ऐकलं असेल तर त्याला पण वाटतं की आपण आपल्या लेकरांसाठी पण डॉग्स लाईफ, सगळे डॉग्स लाईफ, आज इथे तर उद्या तिथे, इथे तिथे तिथे असे पळत राहतात, सगळे पैशाच्या मागे पळत आहेत. पण तुम्हाला शांततेची झोप आहे का? तुम्हाला ओन सॅटिस्फॅक्शन आहे का? तुम्हाला असं कधी वाटतंय का हो मी माझ्या लेकरांचा बाप, मी माझ्या लेकरांची आई एक सक्षमपणे होऊ शकली, जे मी म्हणू शकते ते इतर बायका म्हणू शकतात का? नाही म्हणू शकत. वैचारिक दृष्ट्या तुम्हाला तेवढं प्रगल्भ व्हावं लागेल आणि मुलांना ते संस्कार आजच्या घडीला करावेच लागतील, नाहीतर येणारी पुढची पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. त्या काळी राजमाता जिजाऊ एवढ्या सक्षम होत्या तर त्यांनी शिवरायांनाच नव्हे तर समाज, त्यांचं पूर्ण राज्य, राष्ट्र हे सक्षम बनवलं. आज आपल्या भारताला स्वातंत्र्य म्हणून जवळजवळ 75-76 वर्ष होत चाललेले आहेत अमृत महोत्सवामध्ये, तरीही आज स्त्रियांवरील अत्याचार, अन्याय कमी झालेले नाही. काय सांगाल तुम्ही? कमी होणार पण नाही, हे पहिले सांग. याला जबाबदार कोण आहे? समाज व्यवस्था? तेच सांगते. आता कमी होणार नाहीत हे ठासून सांगितलं मी तुम्हाला. त्याच्या मागचं कारण मी सांगते. कारण राजमाता जिजाऊ घोड्यावर बसून रपेट करायच्या. बरोबर. स्वतः त्यांनी युद्धाचे सगळे नियम शिकले, भाला चालवायला शिकल्या, तलवार चालवायला शिकल्या, सगळं करायला शिकल्या. परवा करंदीकरांना मी घरी बोलवलेलं होतं माझ्याकडे आणि त्यांना सांगितलं की आपण फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुपच्या माध्यमातून फ्री ऑफ चार्ज अंमळनेरमध्ये एक असं पत्रक काढा की आम्ही फ्री ऑफ चार्ज इतके दिवस मुलींना किंवा ज्या काही वयोगटातल्या महिला असतील त्यांना फ्री ऑफ चार्ज आम्ही कराटेचं शिक्षण देतो, प्रशिक्षण देतो. सर म्हणले कोणीच आणलं नाही. 3 दिवस त्यांनी सगळ्या ग्रुप्सवरती टाकलं, एकाही यांनी केलं नाही. सहज मिळणार होतं, फुकटात प्रशिक्षण मिळणार होतं, पण ते नकोय, ते नकोय. तुम्ही काय लावणार? सिंगिंग, डान्सिंग, स्विमिंग हे क्लास तुम्ही लावणार. मुलांना तुम्ही कुठले क्लासेस लावतात? कुठल्या लँग्वेज शिकायचे असतील ते, त्याच्यानंतर तुमचं क्युरिक्युलम आणि त्याच्या एक्स्ट्रा क्लासेस, म्हणजे शाळेत तर जातातच पण त्याच्या आणखीन एक्स्ट्रा क्लासेस, पुन्हा वेगवेगळे त्याचे डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्याची काय गरज आहे का? कुठला क्लास आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट? अरे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही समाजातल्या लोकांकडे बघूनच होते, त्याच्यासाठी स्पेशल कोर्स करण्याची गरज नाही. त्या काळामध्ये कोणते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट? झाशीची राणी झाली, अहिल्याबाई होळकर झाल्या, सावित्रीबाई झाल्या, जिजाऊ झाल्या, त्यांना कोणते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते? पर्सनॅलिटी ही उपजत असायला लागते, ती वैचारिक असते, ती बौद्धिक असते, ती शौर्याची असते, ती नीतिमत्तेची असते, ती सामाजिक न्यायाची असते आणि ते आजूबाजूच्या वातावरणात ती घडत असते. पण तुमच्या घरातच ते वातावरण नसेल, आडातच नाही तर ते पोरात कुठून येणार आहे? आणि म्हणून तुम्हाला जर सक्षम करायचं ना, नुसते कराटे शिकून होणार नाही. मुलींच्या जवळ जरा त्यांना वेपन्स द्या, त्यांना चालवू द्या ते वेपन्स. अरे हिंमत नाही हो रस्त्यावर चालताना एखादं वेपन घेऊन तुम्ही जर का जात असाल, एकाची पण हिंमत नाही. तुमच्या चालण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या नजरेमध्ये इतका करार दिसला पाहिजे की एकाची हिंमत नाही झाली पाहिजे तुमच्याकडे बघण्याची. पण ती हिंमतच नाही तुमच्याकडे. कोणी जर का जे असे कट्ट्यावरती बसलेले कोणी जर का कमेंट्स पास केले तर तुम्ही खाली माना घालून जाता का? काय गरज आहे खाली मान घालायची? अरे ताट मानेने डोळे ताणून बघा त्यांच्याकडे की पुन्हाहून तुम्हाला कमेंट्स पास करणार नाही. आम्ही पण विद्यार्थिनी म्हणून होतो, पण आजपर्यंत एकही असा वाईट अनुभव आला नाही. पण तुमची नजर मात्र स्ट्रेट असली पाहिजे, तुमचा तेवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे की जर समोरच्यानी 1 बोललं तर मी 2 ठेवता येईल, अशी शिकवण घरातनं आईने दिली पाहिजे. पण ती आईच मुळात इतकी घाबरते, 6 वाजले तू एकटी जाऊ नको, तुला बरोबर कोणाला तरी नेलं पाहिजे, एकटी का गेलीस? आणि तोच त्या मुलगा असेल, तो 12 वाजेपर्यंत कट्ट्यावरती बसला असेल तर ते आईला चालतं, त्याला विचारणार नाही की इतका वेळ तू कुठे होता. पण कधीतरी मला असं वाटतं की आईनी मुलांना पण विचारावं तू कुठे होतास इतका. हे जेव्हा विचारतील त्यावेळेला हे सगळं समानता येईल. समानतेवरनं एक विचारू इच्छितो मी आपणास ताईसाहेब, की आजही मगाशी मागे मी सांगितलं की जसं 75-76 वर्ष आपण आपल्याला स्वातंत्र्याला झालंय, महिलांवर मुलींवरचे अत्याचार कमी झाले नाही. दुसरी गोष्ट अजून एक बघायला भेटतं की अजूनही एक मुलगा असेल, म्हणजे पुरुष असेल किंवा मुलगी असेल, स्त्री असेल, यांच्यातला भेदभाव अजून संपलेला दिसून येतो. याच्याबद्दल काय सांगाल? भेदभाव तर तो राहणारच,
कारण की तो तुमच्या मनामध्ये आहे. तो भेदभाव ना परमेश्वराने केलाय ना निसर्गाने केलाय, तर मग तो मनातला भेदभाव आहे. कारण बरेचसे पॅरेंट्स मी बघितलेले आहेत की त्यांना काय, मुली तर काय परक्याचं धन आहे, आज शिकतील तिकडे जातील तिकडे पैसे कमवून देतील, आपल्याला काय त्याचं. पण बऱ्याचदा मी बघितले, असे पण मी पॅरेंट्स बघितले, सगळेच काही तसे नाहीयेत. काही जणींना फक्त मुली आहेत आणि तरी सुद्धा ते त्यांच्यासाठी कर्ज काढतात, त्यांच्यासाठी बाहेर शिकायला पाठवतात, त्यांच्यासाठी तेवढाच खर्च करतात आणि त्या मुलींना सक्षम बनवण्याचा विचार करतात. पण एकंदरीत असं खूप रेअर ठिकाणी बघायला मिळतं, खूप रेअर ठिकाणी. पण तुम्ही आता जे मला विचारलंय की बाबा ते आहे, तो जेंडर जस्टिस अजून मिळत नाहीये जसा मिळायला पाहिजे. तो जेंडर जस्टिस इक्वॅलिटीने जे बघितलं पाहिजे. कारण मुळातच तुम्ही फक्त कर्ज जे घेतात ना मुलींसाठी, आईवडील जे कर्ज घेतात ते तिच्या लग्नासाठी घेतात आणि मुलांसाठी जर का कर्ज घेतील तर त्याच्या शिक्षणासाठी कर्ज घेतात. ही तफावत कुठेतरी मनाला खटकणारी आहे, मनसुन्न करणारी आहे. मग ज्या वेळेला तुम्ही मुलाला शिक्षणासाठी कर्ज घेतात, मग मुलीला कर्ज घेऊन शिकवू नाही शकत का, असा प्रश्न खूपदा एक संवेदनशील आई म्हणून मला जाणवतो. की बऱ्याच ठिकाणी मी बघते अजून पण की जेवणाच्या हिच्यामध्ये नको, त्याच्यासाठी काढून ठेवलंय, तू नको खाऊ. मी बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये पण जाते त्या ठिकाणी की नाही, मग मुलींसाठी हे नाहीये, हे मुलांसाठीच बनवलेलं आहे. पण मुलगी सुद्धा तितकी स्ट्रॉंग असली पाहिजे. ज्या वेळेला तिचे बोन स्ट्रॉंग असतील, ती फिजिकली फिट असेल, तर त्यावेळेला ती सगळ्या दृष्टिकोनातून फिट असेल. पण तिला मुळात माल न्यूट्रिशनमुळे तिचे हातपाय अगदी बारीक असेल. आणि आताच्या मुलींचं तर बघा, आयांपासून सुरुवात करूया. आयांना 0 फिगर पाहिजे, चुकीच्या पद्धतीने डाएट करतात. त्याच्यानंतर मुली पण त्यांचं अनुकरण करून त्या म्हणतात आम्ही पण डाएट करू, मग हिच्यानी वजन. अरे वजन वाढू दे ना, खिडक्या मिडक्या दिसून तुम्ही काय करणार आहे? प्रत्येकाला काही रॅम्पवरती चालायला जायचंय का? नाही ना. या सोसायटीच्या रॅम्पवरती चालायला जायचं असेल तर तुम्ही दणकटच असलं पाहिजे. जिजाऊ मातांची पर्सनॅलिटी बघा, अहिल्याबाई होळकरांची पर्सनॅलिटी बघा, झाशीच्या राणीची पर्सनॅलिटी बघा, पूर्वीच्या सगळे जेंट्स लोकांचे लिजेंडरी बघा की त्यांचे चेहरे कसे होते. आताच्या मुलांचे चेहरे बघा, मुलींचे चेहरे बघा. त्यांना आपण विचारायचं हे काय पुढे जाऊन काय होणार आहे, माहित नाही. त्यांना विचारलं आता कोर्स झाला हा पूर्ण, ग्रॅज्युएशन झालं, पुढे काय माहित नाही, ठरवू अजून बघू. ते असले उत्तर म्हणजे त्यांच्यात जोश नाही. म्हणजे एक तरुण मुलगी ज्या वेळेला आपल्या आजूबाजूला असते तिचं एक्झिस्टन्स जाणवलं पाहिजे. एक तरुण मुलगी इथे वावरते पण तिचं एक्झिस्टन्स नाही. तिच्या चालण्यानी, तिच्या बोलण्यानी, तिच्या नुसत्या आसपास असण्यानी सुद्धा तिचं एक्झिस्टन्स जाणवायचं पूर्वी. आता तसं दिसत नाही, आता दिसत नाही. आमची कामवाली येते, तिची 12 वर्षाची मुलगी आहे. परवाच्या दिवशी तिचे ओठ लाल दिसले. मी तिला विचारलं की काय ग तू कशासाठी लिपस्टिक? लिपस्टिक नाही म्हणले, लिप बाम. लिप बाम कशासाठी हवे तुम्हाला? आमच्या काळात तर काही नव्हतं, लिप बाम लावायची काही गरज नाही. आमची आई म्हणायची परमेश्वराने ओरिजिनल लिपस्टिक दिली, ती खराब करू नका, एवढंच फक्त. त्यांना सुद्धा लिप बाम माहितीये. कामवाली जी येते माझ्याकडे ती लिप बाम लावून येते माझ्याकडे. मग याचा अर्थ मी काय घ्यायचा? फक्त सौंदर्य तुमचे जे काही वाढवायचे असतील तर त्याच्यासाठी त्याची गरज नाही, कॉस्मेटिकची गरज नाही. सौंदर्य वाढवायचं असेल तर ते वैचारिक दृष्ट्या इनर ब्युटी ज्या वेळेला तुमची एक्सपांड होईल त्यावेळेला ते ऑटोमॅटिक इट रिप्लेस ऑन युअर फेस. त्याच्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाहीये. ताईसाहेब, एक शेवटचा प्रश्न विचारतो की आज जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात ऍक्च्युली मुली जास्त सहभाग घेतात, फक्त पूजा वगैरे करतात, आजच्या दिवसापुरतं स्मरण करतात आणि त्यानंतर ऍज इट इज आपलं रुटीन मध्ये परंपरागत वागणं सुरू असतं. म्हणजे आजच्या दिवशी जी अपेक्षा असते ती जिजाऊंचे विचार आपल्या आचरणात आणणं, आजच्या मुली तशा वागतायत का? नाही, नाही. त्याचं उत्तर स्पष्टपणे नाही असं आहे. कारण की वर्षभरामध्ये एकदाच जयंती येते आणि एकदाच पुण्यतिथी येते. आपण त्यांना माल्यार्पण करतो, अभिवादन करतो आणि माल्यार्पण करत असताना त्यांचा जो फोटो असतो, मी प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेला जाते, आता परवा पण मी मंगरुळला गेली होती, शेतकरी महिलांचा मेळावा होता, त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावलेला होता. त्यांच्या फोटोकडे निरीक्षण करत असेल, जिजाऊंचा असेल, झाशीची राणी असेल, अहिल्याबाई होळकर असतील, त्या सगळ्यांकडे बघत असताना, तारा राणी असेल, त्या सगळ्यांकडे बघत असताना मला एक अशी बघताना सुद्धा असं एक इन्स्पायर्ड होते मी. असं माझ्या अंगाला पुलकित होतात, रोमरोम पुलकित होतात. त्याला कारण काय की कशा घडल्या असतील या महिला. त्यांच्या काळामध्ये काहीच सुविधा नव्हत्या तरी पण ह्या घडल्या. आणि आत्ताच्या मुलींना सगळ्या गोष्टीची सुविधा असताना त्या काय करतात, सगळा मेकअप जिजाऊंसारखा करतात. त्या अर्ध्या टिकल्या लावणं, त्याच्यावरती ते सगळं मेकअप करणं, नऊवारी घालणं, मोठ्या बांगड्या घालणं. पण ते म्हणजे जिजाऊ नाहीये ना. बरोबर.
ते म्हणजे जिजाऊ नाही, जिजाऊंच्या शौर्याची, जिजाऊंचं आत्मचरित्र वाचा, झाशीच्या राणीचं आत्मचरित्र वाचा, अहिल्याबाई होळकर वाचा, सावित्रीबाईंना वाचा. या सगळ्यांना जर तुम्ही वाचलं असेल तर ते ऑटोमॅटिकली तुमच्या वागण्यामध्ये येईल. आणि जोपर्यंत तुम्ही वाचून तुमच्या आचरणामध्ये ते येत नाही तोपर्यंत अशा अनेक हजारो वर्ष, 75 काय, अशा अनेक हजारो वर्ष जरी गेले तरी महिला ही अबलाच राहील. किती सक्षमीकरणाचे गोडवे किती गाऊ देत कोणाला पण तरी महिला सक्षम होणार नाही. कारण की ही इनर प्रक्रिया आहे, ही एक इनर प्रोसिजर आहे. आणि ही इनर प्रोसिजर कोणी कोणता समाज घडवत नसतो, तुम्हाला तुमचंच घडायचं असतं. कारण कुठलीही गोष्ट तुम्हाला लोक सांगतील आणि ती सांगितल्यानंतर मग तुम्हाला त्याच्यावरती आहे. त्याच्यासाठी गोयंकाजींनी एक उदाहरण सांगितलं होतं आम्हाला, की एक आमच्या जवळ एक माणूस होता, त्यांचं शिबिर चाललेलं होतं विपश्यनेचं. आणि तिच्यामध्ये दररोज लोक यायचे, लोकांना सांगायचे, गोयंकाजींना भेटायचे. शेवटचा जो 1 तास असतो तिच्यामध्ये, की मुझे विपश्यना करके ऐसा फल मिला, वैसा फल मिला. एक माणूस दररोज यायचा आणि त्यांना म्हणायचा कि ये सब लोग इतनी बातें कर रहे हैं कि मुझे ये अच्छा हो गया, मेरा ये अच्छा हो गया ये विपश्यना के बाद में, लेकिन मुझे तो कुछ एहसास ही नहीं हुआ, मुझे तो कुछ हुआ ही नहीं, तो मुझे क्यों नहीं हो रहा है. तो गोयंका जी ने बोले भाई आप कहाँ से हो. तो बोला मैं फलाना फलाना से हूँ. गोयंका जी बोले नहीं आपका नेटिव कहाँ पर है. तो बोले मेरा नेटिव तो परलोक में है, उस राज्य में है. बोले उस राज्य में यहाँ के तो बहुत सारे लोग, हाँ बहुत सारे लोग मेरे राज्य में भी है, मेरे गांव में भी है. तो फिर आपको पूछते होंगे कि भाई आप वहां के हैं, तो वहां पर जाने का है तो हम लोग कैसे जा सकते हैं. तो आप नहीं बोले मैं तो उनको बता देता हूँ. बोले पता कैसे बता दे. बोले तो आप यहाँ से ये गाड़ी लेके जाइए, फिर यहाँ से उतरिए, फिर आगे जाके दूसरी गाड़ी आ जाएंगी, फिर वो वहां से वहां पर जाइए और फिर वो चले जाते हैं. बोले बहुत बढ़िया काम करते हो आप, तो रास्ता दिखाते हो सब लोगों को. तो बोले हाँ मैं सिर्फ रास्ता दिखाता हूँ, जाना तो उनको ही है, मैं सिर्फ बताता हूँ कि कैसे जाना है. तब गोयंका जी बोले कि मैंने भी यही किया है कि मैंने सिर्फ अच्छा चलने का रास्ता बताया है. आप अच्छी तरह से जीवन कैसे बिताए इसका रास्ता मैंने आपको बताया है. तो चलना तो आपको खुद को ही है, चलना तो आपको खुद को ही है. तो आप खुद अगर एक पैर अगर आगे बढ़ाए तो सारी सोसाइटी आपके साथ 10 कदम चलने के लिए आज भी तैयार है, अभी तैयार. लेकिन आप एक कदम तो आगे बढ़ाए. आणि हीच गोष्ट आहे, जिजाऊ असेल, झाशीची राणी असेल, अहिल्याबाई होळकर असतील, तारा राणी असेल, या सगळ्या महिलांसारखं जर आम्हाला जगायचं असेल विदाउट एनी प्रोटेक्शन, कोणावरही डिपेंड न राहता जर आम्हाला जगायचं असेल तर मला असं वाटतं की पहिलं पाऊल आम्ही त्या दृष्टिकोनातनं टाकलं पाहिजे. त्यांना वाचलं पाहिजे. नुसतं वाचून उपयोग नाही, तर त्यांना आपण आपल्या आचरणामध्ये आणलं पाहिजे. तेवढी नजर आपली पॉवरफुल असली पाहिजे, आपली बॉडी लँग्वेज तेवढी करारी असली पाहिजे, तेवढी शौर्यशील असली पाहिजे, तेवढं धैर्यशील आपलं असलं पाहिजे. अहो साधं कोणी आपल्याला सेक हँड केलं तरी आपण महिला जास्त हात लावू का नको, हात लावू. आमच्या आईने एकच सांगितलं होतं, समोरच्या माणसाने जेव्हा समोर हात केला तर कॉन्फिडेंटली त्याच्या हातामध्ये हात घेऊन तुम्ही त्याला सपोर्ट करा. कारण की हात लावल्याने कोणी मळत नसतं. श्यामच्या आई पुस्तकात सांगितलं, अरे श्याम तिचा हात लागला म्हणून तू आंघोळ करण्याची गरज नाही बाळा. हात लावल्याने मळल्याने जसं तुला वाईट वाटतंय पण तसं मन कधी मात्र तुझं मळू देऊ नको. ही जी आहे ना सगळी चुकीची गोष्ट, ही तुमच्या मनामध्ये, तुमच्या नजरेमध्ये आहे. जी चूक आहे ती तुमच्या नजरेमध्ये. तुमची नजर शुद्ध केव्हा होईल, ज्या वेळेला तुमचं हार्ट शुद्ध होईल. आणि हार्ट केव्हा शुद्ध होईल, ज्या वेळेला तुम्ही चांगले विचार वाचाल. आणि चांगले विचार वाचून नुसतं होत नाही, तर ते आचरणामध्ये जेव्हा येईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने जिजाऊ होईल. जिजाऊ जयंतीच्या आजच्या दिवशी आपण मला हे सगळं बोलायला भाग पाडलं. खरं म्हणजे मी हे सगळं सगळीकडे बोलतच असते, पण मला जास्त आनंद याचा झाला की दर्पण माझ्यापर्यंत आलं. आणि दर्पणाचा एक भाग म्हणून आज मला तुम्ही विचारात घेतलं. मी माझ्या प्रत्येक लेकीला सांगेन की जी महाराष्ट्रातली माझी लेक आहे, ज्या माझ्या बहिणी आहेत, त्या सगळ्यांना मी एकच संदेश देईन की जिजाऊंच्या फोटोंना माल्यार्पण करताना, त्यांना अभिवादन करताना एक गोष्ट निरखून बघा, जिजाऊंचे डोळे. जिजाऊंचे डोळे बघा, त्यांची नजर बघा, त्यांचा चेहरा बघा, त्यांची बॉडी लँग्वेज बघा. आणि मग
मला यातलं एक तरी जमतंय का? एकदा तरी मी कट्ट्यावरच्या वाईट बोलणाऱ्या, कमेंट्स पास करणाऱ्या लोकांना तितक्या प्रखरतेने त्यांच्याकडे बघू शकते का? हे ज्या दिवशी माझ्या लेकींना, माझ्या पोरींना, त्याच्यानंतर माझ्या सगळ्या भगिनींना ज्या दिवशी जमून जाईल ना, पोलीस डिपार्टमेंटचं काम संपून जाईल. कुठलीच निर्भया या ठिकाणी येणार नाही, एवढा कॉन्फिडन्स मला आहे. कारण मी सुद्धा सावित्रींचीच लेक आहे, मी सुद्धा जिजाऊंचीच भक्त आहे. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या ज्यांनी मला दिलेला आहे, जे विचार मी घेऊन चाललेली आहे, माझा जो प्रवास आहे 50 वर्षाचा, तो याच विचाराने आहे. त्याच्यामुळे आजपर्यंत कधीच कुठे दिक्कत आली नाही आणि याच्या पुढे पण येणार नाही. पण ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये अशा माझ्या मुलींसाठी कधी मला काही करण्याची संधी मिळाली, त्या ठिकाणी मी मागे पडणार. ताईसाहेब, आजच्या दिवशी आपण जो मोलाचा संदेश दिला, आईला पण दिला, मुलींना पण दिला, आणि सर्वात महत्वाचं गोष्ट म्हणजे जे शिवराय घडणार आहेत, भव्य शिवराय घडणार आहेत, तर त्यांनाही दिला. तर आज जिजाऊ जयंतीनिमित्त मी अपेक्षा एकच व्यक्त करतो, दर्पणच्या माध्यमातून आपण ताईसाहेब ॲडव्होकेट रिंदा श्याम पाटील यांना भेटलोय, त्यांचे विचार ऐकून घेतलेत आणि त्यांचे विचार फक्त ऐकून न घेता त्यांचे आचरणात आणावे आजच्या दिवशी, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण वेळात वेळ करून दर्पणला वेळ दिला मॅडम. थँक्यू सो मच. धन्यवाद. आभारी. थँक्यू.